फ्रेंड्स, ही गोष्ट तशी खूपच जुनी आहे, म्हणजे साधारण 16 वर्षे पूर्वीची आहे, पण अजूनही मला ती जशीच्या तशी आठवते. तेव्हा आम्ही एका तालुक्याच्या गावी राहायला होतो. मी त्यावेळी 9व्या वर्गात शिकत होतो. आमचं घर हे त्या गावाच्या एवढ्या जुन्या भागात होतं. असं असूनही त्या वार्डात चांगले मध्यमवर्गीय लोकांची घरे होती. आमच्या घराला लागूनच एक घर होत. ते घर कौलारू होत, पण त्याला अंगण मात्र खूप मोठं होत. या घरात एक संयुक्त कुटुंब राहायचं. आज मी जी हकीकत सांगणार आहे ती याच घरच्या विद्या काकूंची आहे. जेव्हा मी 7वीत होतो तेव्हाच विद्या काकूच लग्न होऊन त्या आमच्या घराशेजारच्या घरी राहायला आल्या होत्या. त्यांच्या पतींशी माझे चांगले पटायचे. त्यामुळे विद्या काकूंशीही माझी छान ओळखी झाली. त्या पाहायला अतिशय सुंदर, उंचीच्या, धिप्पाड शरीराच्या, गोयापान नवविवाहिता होत्या. त्या हसल्या म्हणजे त्यांच्या गालावर खळी पडायची, जीमुळे त्या फार मोहक दिसायच्या. त्यामुळे कुणास ठाऊक, पण त्या लहान वयातही मी त्यांच्याकडे खूपच आकर्षित झालो होतो. त्या नेहमी किमती साडी नेसायच्या आणि डोक्यात लाल कुंकूची मांग भरायच्या. पायात चांदीचे पैंजण, गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, कानात सोन्याचे रिंग आणि नाकात छोटासा सोन्याचा ठेपा, असं एकंदरीत त्यांचं घरंदाज रूपडं असायचं. त्या पेहरावातून त्यांचं भलं मोठ ढुंगण माझी नजर खिळवून घ्यायचं. त्यांचे छातीवरचे उभारही अतिशय सुडोल आणि मोठ्या आकाराचे होते. त्यांची भारदस्त गोरी पाठ खूपच सुंदर दिसायची. त्यांचं पोट थोडंसं मांसल होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाला ते छान शोभतही होतं. त्यांची बेंबी खूपच क्यूट होती. साडीमधून ती खुलून दिसायची. मी त्यांना नेहमीच चोरून बघायचो. त्यांच्याप्रती मला एक विलक्षण ओढ निर्माण झाली होती. त्यांच्या आणि आमच्या घराच्या मध्ये लहान उंचीचा वॉल कंपाऊंड होता. त्यांच्या घराचा बाथरूम त्या वॉल कंपाऊंड जवळ एका कोपऱ्यात होता. आमच्या आणि त्यांच्या घराच्या अंगणात केळीची झाडे होती. त्यामुळे झाडांचा आडोसा घेऊन मी विद्या काकूंना घरकाम करताना बघायचो. त्या पाठमोया खाली वाकल्या म्हणजे त्यांच्या मोठ्या ढुंगणाचं आकारमान खूपच स्पष्ट दिसायचं. ते बघून मला त्यांच्याविषयी कामभावना निर्माण होत होती. मी त्यांच्या नग्न देहाची कल्पना करून हलवायला लागलो. आमच्या घरी अंगणात आम्ही 2-3 मित्र सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळायचो. एके दिवशी रविवारी असेच आम्ही क्रिकेट खेळत होतो. मी क्षेत्ररक्षण करत होतो, त्यामुळे केळींच्या झाडाजवळ उभा होतो. दुपारची वेळ होती. विद्याकाकू घरकाम करत होत्या. माझं लक्ष त्यांच्याकडेच होत. थोड्या वेळाने त्या कपडे घेऊन आल्या आणि बायरूममध्ये शिरल्या. मी समोर काय होते ते धडधडत्या अंतःकरणाने बघत होतो. मी रोज ह्या वेळेला शाळेत असायचो, त्यामुळे विद्याकाकूंची अंघोळीची वेळ मला माहिती नव्हती. मी पहिल्यांदाच त्यांना बाथरूममध्ये बघत होतो. त्यांनी बायरूमचा दरवाजा लावला नव्हता. त्यामुळे आतमधील दृश्य पूर्णपणे मला दिसत होतं. त्यांनी आणलेले कपडे दोरीवर टाकले. त्या कपड्यात एक पेटीकोट, जांभळी चड्डी आणि बरा होती. त्या पाठमोया झाल्या आणि साडी सोडायला लागल्या. ते बघून मला माझं शरीर यरयरत असल्याचं जाणवलं. साडी सोडल्यानंतर आता त्या ब्लाऊज आणि पेटीकोट वर होत्या. त्यांच्या पीचा आकार त्या पेटीकोटमधून दिसत होता. त्यांची गोरीपान पाठ काहीशी दिसत होती. त्यांची कंबर खूपच भारी दिसायला लागली. माझे मित्र क्रिकेट खेळण्यात व्यस्त होते. बॉल क्वचितच माझ्याकडे येत होता. मी बॉल लवकर फेकून पुन्हा विद्याकाकूंच्या हालचालींकडे लक्ष केंद्रित करत होतो. आता त्यांनी ब्लाऊज काढला. त्यांची पांढरी बरा दिसायला लागली. लगेच त्यांनी पेटीकोट काढायला सुरुवात केली. माझं काळीज चांगलंच धडधडायला लागलं. हळूवारपणे त्यांनी आपला पेटीकोट काढला आणि मला त्यांच्या चड्डीने झाकलेल्या ढुंगणाचं दर्शन झालं. पहिल्यांदाच मी त्यांना असं बघत होतो. त्यावेळची भावना शब्दापलीकडची होती. ज्यांना मी फक्त साडीवरच पाहत आलो होतो त्यांना आज चक्क मी उघड पाहत होतो.
ते बघून माझं शिश्न उठायला लागलं. त्यांनी आपले केस बांधले आणि त्या बाल्टीमध्ये पाणी घ्यायला खाली वाकल्या तशा त्यांचं ढुंगण उठून दिसायला लागलं. मी जरा आणखी निरखून बघायला लागलो. पाणी बाल्टीत टाकून त्या उभ्या झाल्या तशा त्यांची पी त्यांच्या भेगेत रुतून बसली, त्यामुळे त्यांचा शेप आणखी स्पष्ट झाला. त्यांच्या मांड्या भरीव, गोया आणि मांसल होत्या. तितक्यात माझ्याकडे बॉल आला आणि तो परत फेकून चटकन बायरूमकडे लक्ष वळवलं. आता विद्याकाकूंनी अंगावर पाणी घ्यायला सुरुवात केली होती. त्यांचे शरीर ओलं व्हायला सुरुवात झाली. पाणी त्यांच्या शरीरावर ओरघळून तिला ओलं करत होत. त्यांचं दृश्य जवळपास पूर्णच दिसत होतं. 3-4 लोटे पाणी घेतल्यावर त्यांनी अचानक बाकीचे कपडे काढले. त्यांची पूर्ण उघडी पाठ बघतो तोच त्यांनी त्यांची ओली चड्डी खाली सरकवून काढली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. घरंदाज विद्याकाकूंना मी पूर्ण नग्न बघत होतो. त्यांच मोठ ढोपर उघड पडलं होतं. मी ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होतो. त्यांचं ढुंगण अतिशय मांसल आणि गोरपान होत. त्यांच्या अंघोळीच्या हालचालीमुळे त्यांच्या ढुंगणाचे पुढे वर खाली झलकत होते. ते दृश्य बघून माझं शिश्न ताठर झालं. त्या पाणी घेण्यासाठी पुन्हा खाली वाकल्या. अंघोळ करताना त्या पाणी घ्यायला सारख्या खाली वाकत होत्या. तितक्यात पुन्हा बॉल माझ्याकडे आला आणि मी तो मित्राकडे फेकला. आता त्यांनी सर्वांगाला साबण लावले. त्या साबण लावून त्याच्या भेगेत साबणाचा फेस निर्माण करत होत्या. त्यांच्या केसांमुळे फेसही चांगलाच उफाळत होता. त्या घासून त्यांची साफ करत होत्या. मग त्यांनी अंगावर पाणी टाकून सर्वांगावरचा साबणाचा फेस काढून टाकला. विद्याकाकूंची अंघोळ संपत आली होती. त्यांनी टॉवेल घेतला आणि अंग पुसायला लागल्या. अंग पुसता त्या माझ्या दिशेने वळल्या आणि मला त्यांचं आता समोरून नग्न शरीर दिसत होतं. त्या शरीर पुसण्यात मग्न होत्या. त्यांच्या जोडी खूपच डौलदार होती. त्या छातीच्या कपारीत त्यांचं मंगळसूत्र चकाकत होत. ते दृश्य बघून मी मोठ्या धडधडत्या काळजाने खाली पाहिलं. मला माझ्या नशिबावर खूपच आश्चर्य वाटत होत. ज्या घरंदाज गृहिणींची मी मनात कल्पना करत होतो, ज्यांची मी कामभावनेने कल्पना करून माझं शिश्न हलवायचो, त्यांची मी बघत होतो. देवाचे मी शतशः आभार मानले. मी केळीच्या झाडाच्या आडोशाला असल्यामुळे मी त्यांना दिसत नव्हतो. आता त्यांनी शरीर पूर्ण कोरडं करून कपडे घालायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी जांभळ्या रंगाची चढवली. घालताना त्या खाली वाकल्या तशा त्यांचे सुडोल वक्ष नारळाच्या झाडांना लटकलेल्या नारळाप्रमाणे लटकलेले दिसले. मग पेटीकोट घालून त्यांनी त्याचा नाडा बांधला. मग त्यांनी साडी नेसायला सुरुवात केली. धुवायचे कपडे एका बाल्टीत टाकून त्या केस टॉवेलने कोरडे करत बाथरूम बाहेर पडल्या आणि घरात शिरल्या. तेवढं सगळं पाहिल्यावर माझं मन कुठच लागेना. पटकन क्रिकेट आटोपून मी मित्रांना त्यांच्या घरी पाठवलं आणि लगेच कंपाऊंडवरून उडी टाकून त्यांच्या बाथरूममध्ये शिरलो आणि त्यांची कपडे हातात घेऊन त्याचा वास घेऊ लागलो. मी पटकन पॅन्ट वर चढवला आणि वॉलकंपाऊंडवरून उडी मारून घरी परतलो. या दिवसानंतर मी नेहमीच शाळेला बुट्ट्या मारून विद्याकाकूंना अंघोळ करताना बघायला लागलो. एकदा तर त्यांना केसही काढताना पाहिलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांना त्यांच्या पतीसोबत सुद्धा मी लपून बघितलं. आणि आता तर काही दिवसा अगोदरच मी त्यांच्या मनात माझ्या प्रति प्रेम निर्माण करून त्यांच्याशी क्रीडा केला. त्यांच्या अतिशय रारक कहाण्या लवकरच आपल्यापुढे सादर करेन.